वेद न्यूज 24 वेद जनमनाचा। करवीर तालुक्यातील वडणगे इथं सुस्मिता धोंडीराम पाटील या 38 वर्षीय महिला कुटुंबियांसह राहत होत्या। कोल्हापुरातील कोंडावळ इथल्या राज फार्मा या औषधाच्या एजन्सीमध्ये त्या काम करत होत्या। शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या कामावर गेल्या होत्या। सायंकाळी काम आटोपून त्या घराच्या दिशेने जात होत्या। या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ होती। दरम्यान अज्ञात वाहनाचा धक्का लागून सुस्मिता पाटील या रस्त्यावर आपटल्या। त्याच दरम्यान बुधवार पेठ तालमीकडून सीपीआर चौकाच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या पुढील चाकात त्या आल्या। डंपर चालकानं वाहनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, तोवर सुस्मिता यांचा मार लागून आणि चाकाखाली सापडून मृत्यू झाला होता। या अपघातानंतर बुधवार पेठ तालमीचे कार्यकर्ते सुशील भांदिगरे, उदय भोसले, उमेश काशीद, गणेश जाधव, धीरज सुतार, विनोद समुद्रे, प्रवीण सुतार यांच्यासह स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलवली। तसंच पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांना माहिती दिली। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। स्थानिकांनी सुस्मिता पाटील यांना सीपीआरमध्ये दाखल केलं। दरम्यान या मार्गावर तोरसकर चौकापासून सीपीआर चौकापर्यंत वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती। उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हवालदार एकनाथ कळंत्रे, अबिद मुल्ला, तानाजी दावणे, किशोर पवार यांनी वाहतूक सुरळीत करण्याचं काम केलं। या अपघाताची माहिती सुस्मिता पाटील यांच्या भावाला समजली। त्यानं सीपीआरमध्ये फोडलेला टाहो काळीज पिळवटणारा होता। या अपघाताची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली। डंपर आणि चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। न्यूज 24 या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।